नेमक्या बैठकीत काय झालं परिस्थिती? गोडगंगावर प्रशासक नेमण्याची मागणी केली का तुम्ही? नाही, आता चर्चा सकारात्मक झालेली आहे. गोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची सकारात्मक चर्चा झालेली आहे. सीए कडून जे ड्युलायझेशन झालेलं होतं ते ड्युलायझेस करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि 15 दिवसात ऑडिट संपल्यानंतर मग त्यानंतर लॅबिलिटी निश्चित झाल्यानंतर पुढील जी कारवाई आहे ती कारवाई करण्याचे आदेश पुढची देण्यात येतील. आणि जर 15 दिवसात त्या पद्धतीने जर कारवाई कंप्लीट संपूर्ण झाली नाही तर मग त्याच्यानंतर दादा जे काही निर्णय घेतील त्या पद्धतीने त्या संदर्भामध्ये की कागदपत्र मिळत नव्हती, कारखान्याच्या संदर्भामधले कागदपत्र मिळत नव्हती. हा, तर कागदपत्र न मिळाल्यामुळे आणि त्यातल्या काही ज्या त्रुटी असतील त्या समोर येत नव्हत्या, त्याच्यामुळं त्या ज्या काही अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये चेअरमन जे होते गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे त्यांनाही बोलवलं होतं. त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की जे काही पेपर कागदपत्र असतील ते सबमिट करा आणि ते 15 दिवसाच्या आतमध्ये ऑडिट होऊन ते जर सबमिट झाले नाही तर मग पुढील प्रशासकीय जी कारवाई आहे प्रशासक नेमणार तुमची मागणी आहे का? गोडगंगावर प्रशासक नेमावी तुमची मागणी आहे की नाही? 15 दिवसानंतर जर त्याच्यामध्ये जर कागदपत्र किंवा त्याची पूर्तता झाली नाही तर मग संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासन नेमण्यात यावं. मग शेवटी मागणी म्हणजे शेवटी सर्वसामान्य शेतकऱ्याचा कारखाना चालू झाला पाहिजे, याच्यासाठी ही आमची पहिली मागणी आहे की त्यासाठी आम्ही जे चालू चेअरमन आहेत जे माझ्या आमदारांचे चिरंजीव आहेत त्यांना देखील या मीटिंग साठी पाचारण करण्यात आलं होतं. त्यांनाही विश्वासात घेतलेलं. असं नाही की आपण डायरेक्ट सहकार मंत्री दादांच्या माध्यमातून मीटिंग घेतली, कारखाना बरखास्त करण्याचे आदेश दिले, प्रशासन नेमण्याचे आदेश दिले. तर त्यांनाही जे काही पेपर लागतील ते पेपर देण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि 15 दिवसात सूचना केलेल्या आहेत. 15 दिवसात जर पेपर मिळाले नाही तर मग जे काही पुढील प्रशासन दादाची कारवाई करतील त्या पद्धतीने कारखाना चालू होणार की नाही? कारखाना चालू होणार यासाठी सकारात्मक चर्चा झालेली आहे. 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि जर त्या अवधीमध्ये पेपर त्या ठिकाणी सबमिट नाही केले त्यांनी तर 15 दिवसामध्ये प्रशासनाला त्या ठिकाणी पुढील कारवाई करण्यात येईल. 1 वाजता ही बैठक आहे त्याच कारखान्याचं दादांकडे, तिथं माजी आमदार हजर राहणार आहेत त्यांनी सांगितलं. मग तिथं काय तिथं असणार का तुम्ही? आता तिथं त्यांचे चिरंजीव इथं होते, त्यांनाही सांगितलं की तुझ्या वडिलांना विचार की त्या संदर्भामध्ये काय करायचे काय नाही, काय तुझ्या वडिलांनी जर उद्या सांगितलं की कागदपत्र देऊ नको असं काय असेल तर ते आताच मीटिंग मध्ये सांगा. तर त्यांनी सांगितलंय की आम्ही 15 दिवसात कागदपत्र जी काही लागतील ती सबमिट करू आणि ती चर्चा आता फक्त ही चर्चा बाकीची इतर मंडळींची झालेली आहे. चेअरमन आणि बाकीचे जे काही आता पदाधिकारी सभासद होते आणि त्या ठिकाणी बाकीचे जे काही संचालक आहे त्यांची मीटिंग त्या ठिकाणी बोलवली. दुपारच्या मीटिंगला तुम्ही असणार? दुपारच्या मीटिंगला नाही. यशवंत सहकार्याच्या बाबतीत काय हे होतं? यशवंत सहकारी साखर कारखाना देखील चालू करायचा आहे. त्याचे जे काही त्याच्यावरती कर्ज घेतलेलं होतं त्याच्यापेक्षा जास्तीचं व्याज त्याच्यावरती झालेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये ओटीएस वगैरे करून त्यात कशा पद्धतीने पुढे जाऊन कारखाना चालू करता येईल या संदर्भात देखील चर्चा झाली. जागा मागताय त्याची त्या संदर्भात यशवंतची मार्केट यार्ड जागा मागत नाहीये तर त्या यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी त्याच्या उपाययोजना काय आपल्याला करता येतील तर त्या संदर्भात संपूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी आहे. तर सर्व सभासदांना विश्वासात घेऊन संचालक मंडळाला विश्वासात घेऊन पुढचं पाऊल उचललं जाईल. बरं, आज गोडगंगाची आर्थिक परिस्थिती काय आहे? किती कर्ज आहे? काय जवळपास 300 कोटीच्या आसपास कर्ज आहे आणि त्यांनी मदत मागितली शासनाकडे? आता 107 कोटीची मदत मागितली. काय पॉझिटिव्ह आहे शासन? पॉझिटिव्ह आहे, शासन पॉझिटिव्ह आहे, परंतु आता जे काही कागदपत्र आहेत ती मागितलेली आहे. आता सीए कडनं जे काही ड्यू लायबिलिटी या ठिकाणी झालेलं होतं तर त्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि जर काही त्याची पूर्तता कागदपत्रांची नाही झाली तर मग प्रशासन त्या ठिकाणी चालू करण्याच्या दृष्टिकोनातूनच पुढचं पाऊल उचलणार. काय राजकीय पण आमदार अशोक पवार हे शरद पवार गटात आहेत, त्यांना अजित पवार गटात घेण्यासाठी हा कुठेतरी राजकीय दबाव हा नाही, हे काहीतरी नाही, हे काहीतरी स्वतः नाही त्रास देण्याचं वगैरे काही नाही. आता कारखाना तर बंद पडलेला आहे हे तर सगळ्यांना माहिती, सर्वसामान्य शेतकऱ्याचा कारखाना आहे आणि जिथं दादांच्या विचाराच्या लोकांनी विश्वास ठेवलाय 75,000 मतांनी निवडून दिले त्यामुळे त्यांना इकडे घेण्याचा उद्देशच येत नाही त्याच्यामध्ये काय. परंतु ते ठीक आहे, कारखाना कसं चालू कारखाना वाचवायचं नाही. दादा कधी म्हटले होते कारखाना? दादांनी सांगितलं होतं कारखाना चालू करणार आहे, मीच चालू करणार आहे आणि आताही त्या पद्धतीची सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणि त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये जर काय आपल्याला डिटेल लागत असेल हे सगळे पेपर आहेत, सगळे डॉक्युमेंट आहेत, मी देतो आपल्याकडे. हे सांगा ना, तुमच्याकडे उचलले जात नाही असे कुठले
सगळ्यांचे फोन घेतोय आम्ही, कोणाचे फोन घेत नाही सगळ्यांचे पत्रकारांचे घेतोय. आता काहीतरी 15 दिवसात काहीतरी चुकीची माहिती द्यायची, काहीतरी बोलायचं. आता रोज लोकांचे ते आम्ही रोज गावभेट दौरे चालू आहे. मला नाही वाटत कुठल्या महाराष्ट्रातलं, मला वाटतं आमदारांचे दौरे चालू असतील, आमचे सगळे दौरे चालू आहेत. समजा इकडे आले दादा, तुम्हाला मान्य आहे का?